गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या 56 लेक्चरवर आहोत आणि आपला आर्टिकल चालू आहे 66. सोबतच पहिली मेथड जी आपण ॲडॉप्ट केली शिकलो ही दुसरी मेथड आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करण्याची, सेकंड मेथड ऑफ सोल्युशन. याच्यामध्ये सुद्धा दोन पद्धती आहे. ए टू फाइंड द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, द सोल्युशन ऑफ x to the power n dny divided by dx raised to n plus p1 x raised to n minus 1 dn minus 1y divided by dx raised to n minus 1 plus dot 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 plus pny which is equal to capital X. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. Can be found directly without explicitly making the transformation shown in previous article. The first member of 1, that means left hand side of 1, becomes when x to the power m is substituted for y. या y च्या ठिकाणी जर आपण x to the power m ठेवलं आणि त्याला डिफरन्शिएट केलं तर पहिली डेरिव्हेटिव्ह येईल m x टू द पॉवर m मायनस 1, दुसरी डेरिव्हेटिव्ह येईल m मायनस 1 x टू द पॉवर m मायनस 2. अशा तऱ्हेनं आपल्याला इथं मिळेल m इन ब्रॅकेट m मायनस 1 m मायनस 2 अप टू m मायनस इन ब्रॅकेट n मायनस 1 और m मायनस n प्लस 1 आणि x टू द पॉवर m तर राहीलच बिकॉज ऑफ सबस्टिट्यूशन y. आता हे जे आहे इथपर्यंत, त्याच्यानंतर p1, त्याच्यानंतर प्लस p1 m मायनस 1 m मायनस 2 अप टू m मायनस n प्लस 2. इथं अजून एक डेरिव्हेटिव्ह आपल्याला कमी काढावं लागेल आणि म्हणून इथं यावं लागेल आपल्याला m मायनस इन ब्रॅकेट n मायनस 2 प्लस डॉट 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 प्लस pn ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर x टू द पॉवर m. देअरफॉर इफ m मायनस 1 m मायनस 2 अप टू m मायनस n प्लस 1 प्लस p1 m मायनस 1 m मायनस 2 अप टू m मायनस n प्लस 2 प्लस डॉट 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 प्लस pn विच इज इक्वल टू 0. म्हणजे ही जे ब्रॅकेटेड व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इज इक्वल टू आपल्याला 0 घ्यायची आहे. याला ऑक्झिलरी इक्वेशन सुद्धा म्हणतात. याला आपण का 0 घेऊ शकत नाही x टू द पॉवर m, बिकॉज हियर सबस्टिट्यूट y इज इक्वल टू x टू द पॉवर m. The substitution of x to the power m for y makes the first member of 1 vanish. And then x to the power m is a part of the complementary function of the solution of 1. Therefore, if n roots of equation 2 are m1 m2 up to mn, that means n different roots, then the complementary function of the solution of 1 is c1 x to the power m1 x, c1 x to the power m1 plus c2 x to the power m2 plus dot 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 plus cn x to the power mn. याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये आपण x इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट केलेला आहे e टू द पॉवर z आणि इथे काय सबस्टिट्यूट केलेला आहे x टू द पॉवर m. काय केलेला आहे x टू द पॉवर m. म्हणजे इथं काय होईल, मग इथं होईल e टू द पॉवर z त्याच्या डोक्यावर m, म्हणजेच x टू द पॉवर m1 m2 अप टू mn असं लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे x च्या जागेवर जर आपण e टू द पॉवर z लिहिलं तर c1 e टू द पॉवर
m1z plus c2 e to the power m2z प्लस डॉट 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 प्लस cn e to the power mnz. परंतु इथे y इज इक्वल टू x टू द पॉवर m घेतल्यामुळे ज्याचं कन्व्हर्शन हे म्हणजे e टू द पॉवर z आहे, परंतु याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असं लिहिता येईल या मेथडमध्ये c1 x टू द पॉवर m1 प्लस c2 x टू द पॉवर m2 प्लस डॉट 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 प्लस cn x टू द पॉवर mn. The sedacious being arbitrary constants, it will be noticed that the first member of 2 is the same function of m as the coefficient of y in equation 4 of previous article is of d. याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये हेच इक्वेशन डी मध्ये होतं, दॅट इज in bracket d d minus 1 d minus 2 up to d minus n plus 1 plus p1 into d d minus 1 d minus 2 up to d minus n plus 2 plus dot 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 plus pn bracket complete bracket च्या बाहेर y which is equal to capital Z. हा इक्वेशन नंबर 4 लास्ट आर्टिकलचा आहे. हे आपल्याला कळावं म्हणून लिहिलेलं आहे, तसं काही लिहायची आवश्यकता नाही. Therefore corresponding to an integral y is equal to x to the power m1 of 1, there is an integral y is equal to e to the power m1 x of 4 of previous article, and hence as has already been seen, an integral of 1 can be obtained by substituting log x for z in the integral of 4 of previous article. Therefore, if 2 has a root m1 repeated r times, different root साठी आपण लिहिला फॉर्म्युला. आता जर रिपीटेड रूट्स असेल r टाइम्स, तर the corresponding integral of equation 4 of previous article being y is equal to e to the power m1z in bracket c1 plus c2z plus c3z square plus dot 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 plus cr z raised to r minus 1, जे की आपण आधी हे लिहित होतो y is equal to e to the power m1z m1x in bracket c1 plus c2x plus c3x square plus dot 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 plus cr x to the power r minus 1. म्हणजे z मध्ये जर लिहायचं असेल तर असं लिहावं लागेल. आधी आपण x मध्ये लिहित होतो. द इंटेग्रल ऑफ 1 इज y इज इक्वल टू, याला आता e टू द पॉवर z त्याच्या डोक्यावर m1 लिहा. कसं लिहायचं याला? या टर्मला e टू द पॉवर z रेस टू m1 म्हणजे काय होईल? x टू द पॉवर m1, जे की इथं आलेलं आहे. इन ब्रॅकेट c1 प्लस c2 z म्हणजे log x प्लस c3 z स्क्वेअर म्हणजे log x चा स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस cr log x टू द पॉवर r मायनस 1. अशा तऱ्हेनं रिपीटेड रूट्स असेल तर या आर्टिकलच्या एक्झाम्पल्स मध्ये या पद्धतीनं तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. सिमिलरली इफ टू हॅव ए पेअर ऑफ इमॅजिनरी रूट्स, आणि जर इमॅजिनरी रूट्स येत असेल अल्फा प्लस मायनस आय बीटा, तर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे याचा फॉर्म्युला e टू द पॉवर अल्फा एक्स म्हणजे y इज इक्वल टू इन ब्रॅकेट c1 cos बीटा एक्स प्लस c2 sin बीटा एक्स. द करस्पॉन्डिंग इंटेग्रल ऑफ 4 ऑफ प्रिव्हियस आर्टिकल बीइंग, इथं काय होईल आता? y इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा z म्हणजे e टू द पॉवर z त्याच्या डोक्यावर अल्फा म्हणजे x टू द पॉवर अल्फा म्हणजे e टू द पॉवर अल्फा, x च्या ऐवजी z मध्ये कन्वर्ट करा. y इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा z इन ब्रॅकेट c1 cos बीटा z प्लस c2 sin बीटा z. आणि जर इक्वेशन 1 चं इंटेग्रल लिहायचं असेल तर कन्वर्शन होईल. द इंटेग्रल ऑफ 1 इज y इज इक्वल टू x टू द पॉवर अल्फा इन ब्रॅकेट c1 cos in bracket beta log x plus c2 sin in bracket beta log x. Thank you.